सकाळी 8:30 वाजल्यापासून पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे। विरा देसाई रोड, जोगेश्वरी, अंधेरी, मालाड त्याचसोबतच बोरिवली या भागांमध्ये मुसळधार पावसानं सकाळच्या वेळेस हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे या भागातील सकल भागांमध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे तो वाहतुकीसाठी अर्धा तास बंद करण्यात आला होता आणि त्यानंतर आपण आता विरा देसाई रोडची परिस्थिती पाहू शकतो की या ठिकाणी मुसळधार पावसामुळे संपूर्ण रस्त्यावरती दोन्ही बाजूला म्हणजे अंधेरी दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील आणि जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून अनेक वाहन चालक वाट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठी कसरत जी आहे ती कसरत जी आहे ते हे वाहन चालक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे गेल्या 3 दिवसांपासून आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय तर दुसरीकडे ठिकठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचतंय आणि त्याच्यामुळे मुंबईकर नागरिकांना त्रास होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विरा देसाई रोडवरची आपण ही परिस्थिती पाहू शकतो की अनेक दुचाकी स्वार त्यासोबतच चारचाकी वाहन चालक जे आहेत हे वाहन चालक याच पाणी भरलेल्या रस्त्यातून वाट करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर पाणी साचत होतं, मात्र विरा देसाई रोडवरती गेल्या वर्षापासून पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसराची नालेसफाई त्यासोबतच इतर बाबींवरती देखील आता टीका होऊ लागलेली आहे। मात्र आज मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला होता। 8:30 वाजल्यापासून पश्चिम उपनगरामध्ये विशेषतः मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे संपूर्ण सकल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।